शरद पवार बोलतायत, थेट जाऊयात. कार्यक्रम कालचा पुणे शहरामध्ये SSVMS शिवाजी प्रेसिडेन्सी स्कूल या ठिकाणी शिवछत्रपतींचा पुतळा बसवला आहे. तो पुतळा बसवण्याच्या म्हणजे शाहू राजांचा हात होता आणि शाहू राजांनी बसवलेला तो पुतळा त्या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की शाहू महाराज म्हणजे थोरले साहेब महाराज त्यांच्या कुटुंबाचं कुणी नसतं कुणी त्या ठिकाणी येत असतं. आणि कालच्या कार्यक्रमाला मालोजी राजे आणि शाहूसाहेब महाराज हे येणार होते पण ते येऊ शकले नाहीत, विलंब झाला. तो कार्यक्रम आम्ही उरकून घेतला आणि त्यामुळं दुसऱ्या दिवशी माझा कार्यक्रम कोल्हापूर असल्यामुळं मी ठरवलं की कालच्या कार्यक्रमात त्यांची माझी भेट होऊ शकली नाही, तर आज आल्यावर कथाक्षणात त्यांना जाऊन भेटायचं. आणि काल आपण येऊ शकला नाही पण तुम्हा त्यांचे त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत म्हणजे शाहू महाराज, आणि त्यामुळे तुमच्या संस्थेत काम चांगलं चाललेलं आहे. आपण भेटू शकलो असतो तर आनंद झाला असता, पण थोडा विलंब झाला यायला म्हणून ही भेट झाली नाही. आणि आज कोल्हापूरला आलो आहे तर आपल्याला भेटून जावं या हेतूने मी आलो. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं तर ही भेट होती असं देखील चर्चा आता सुरू आहे. खरं तर असं झाली कसं आपण स्पष्ट केलं कारण कसं आहे की कोल्हापूर लोकसभेमध्ये शाहू महाराजांच्या नावाची चर्चा सुरू आहे, दुसरीकडे संभाजीराजांच्या नावाची चर्चा सुरू आहे. असं आमच्या तर कानावर नाही हो. आणि काय कुठनं आलं हे? पण आपल्याला हे आवडेल का? कारण गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा जी आहे ती कोल्हापूरमध्ये सुरू आहे, महाराष्ट्रात सुरू आहे. महाराजांची पण ह्यापूर्वी पण इच्छा होती एकदा खासदार व्हावं असं मी इतके वर्ष येतोय कधी माझ्या कानावर कोणी घातलं नाही. पण आता तुम्ही विषयच काढला तर या विषयाच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा मला एकट्यावर अधिकार नाही. आमची आघाडी आहे, त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आहे, त्याच्यामध्ये शिवसेना आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात, आणि आम्हा लोकांचा राष्ट्रवादी पक्ष आहे. आणि त्यामुळे जागांच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही एकत्र बसून घेतो. आम्ही याच्यामध्ये अन्य आमच्या सहकाऱ्यांची किंवा माझ्याही सहकाऱ्यांची चर्चा केलेली नाही. असं व्यक्तिगत मला विचारलं तुम्ही तर आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना या प्रश्नाच्या संबंधी त्यांची सूचना असेल तर त्याचा आनंदच होईल. पण प्रत्यक्ष राजकारणात त्यांचा फारसा सहभाग नसतो, सामाजिक कामात त्यांचा सहभाग असतो. आज इथं आल्याच्या नंतर माझी जी वेळ ठरली होती त्याला थोडा त्यांच्याकडनं विलंब झाला. मला आश्चर्य असं असं कधी होत नाही, पण नंतर कळलं की व्यंकटराव भोसले एक उपयुक्त त्यांच्यामध्ये काम करणारा व्यक्ती भटक्या विमुक्त जातीचा, त्यांच्या कार्यक्रमाला ते गेले. व्यंकटरावच्या कार्यक्रमाला ते गेले आणि आम्हाला त्यासाठी काही वेळ थांबायला लागलं. याचा अर्थ हा आहे की थोरल्या शाहूराजांचा जो विचार होता तो ते आधी चालवतात. आम्हा लोकांच्या भेटीपेक्षा या उपयुक्त समाजात काम करणारा व्यंकटराव त्याची भेट त्यांना महत्त्वाची वाटली. हे शाहू आंबेडकर किंवा फुले यांच्या विचाराशी सुसंगत आहे. आणि त्यामुळं आम्हाला आनंद होईल की ते कधी राजकीय निकाल घेत नाहीत, राजकीय पक्षामध्ये कधी सहभागी झालेले असं मी तर पाहिले नाही. सामुदायिक अनेक कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असते. आणि उद्या तुम्ही जे काय म्हणता अशी चर्चा कोल्हापुरात असेल आणि कोल्हापूरकरांची ही भावना असेल तर मी तर मगाशी सांगितलं की आमच्या अन्य सहकाऱ्यांशी मी काही बोललेलं नाही, पण व्यक्तिशः मला
अतिशय आनंद होईल. सर आज मराठा आरक्षण दिलेलं आहे. काय सांगू शकता किंवा टिकेल का ते? मात्र ते टिकलं नाही. आता पुन्हा एकदा तसंच आम्हा लोकांचं सरकार होतं त्यावेळेला हायकोर्टाच्या लेवललाच गेलं. नंतर देवेंद्र फडणवीस या काळामध्ये हायकोर्टातनं क्लिअर झालं, पण सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं. यावेळेला तोच रावस आहे. तसंचा तसा प्रस्ताव विधानसभेने मान्य केलेला आहे आणि याला सगळ्यांनी एकवटाने पाठिंबा दिला आहे. आता हे सुप्रीम कोर्टात काय होईल याच्यावर त्याचं खरं भवितव्य आहे आणि त्यामुळे ते आज काही सांगता येणार नाही.